नमस्कार मित्रांनो, मी ललित पवार. सह्याद्रीचं वेड या ॲडव्हेंचर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पुण्यापासून असणारा एक 20 किलोमीटरच्या अंतरावरती आणि देवाची आळंदी या ठिकाणापासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजेच सरोली गावामध्ये असणारं एक शिवशंभू शंकराचं प्राचीन असं मंदिर म्हणजेच वाघेश्वराचं मंदिर आज आपण पाहण्यासाठी आलो आहोत. आता या मंदिराची आपण ख्याती पाहूयात. आणि आज आपल्यासोबत एक आपले जे बंधू मित्र संदीप चौधरी आणि हे पांडुरंग चौधरी म्हणून. चला तर मग आज यांच्यासोबत आपण या मंदिराचा आज इतिहास पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अद्वितीय वारसा अशाच प्रमाणे जतन करण्यासाठी जपण्यासाठी मी फिरतो आणि माझ्यासोबत तुमचाही हा प्रवास चालूच आहे. चला तर मित्र, आजचा प्रवास चालू करूया. पूर्वभूमिके असलेलं हे महादेवाचं प्राचीन मंदिर आणि याच्या समोरच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतो. आणि महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात आज जर मंदिरांमध्ये देव आहे तर ते या आपल्या राजांमुळे आहे. आणि या मंदिराच्या समोरच ही प्रतिमा आपल्याला दर्शवून देते की गनिम लाखोच्या संख्येने आपल्या संस्कृतीवरती वार करण्यासाठी चालून आले, तर महाराज हातामध्ये तलवार घेऊन गनिमांशी 2 हात करण्यासाठी छाती रोखून आहेत. आणि या मंदिराची सुंदरता तर या ठिकाणी आल्याच्या नंतरच अनुभवता येईल. बऱ्याच दिवसांपासून या मंदिरामध्ये येण्याची इच्छा होती, सो ती आज फायनली पूर्ण झाली. मंदिराचं अद्वितीय सौंदर्य जरी डोळ्यात टिपता येत नसेल तरी सुद्धा त्याचप्रमाणे महत्वाचा आहे तो म्हणजे या मंदिराचा असलेला प्राचीन असा इतिहास. तुम्ही सुद्धा इतिहास भ्रमंती असाल, भटके असाल, आपली संस्कृती जतन करणारे असाल, आपल्या संस्कृतीचा वावगा डोक्यावरती नाचवणारे असाल तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामधल्या अशा सुंदर वास्तूंना भेट देत जा. कारण की जेणेकरून येणाऱ्या पिढीला हे वारसे आपल्याला दाखवता येतील, समजवता येतील. आणि असंच ठिकाण म्हणजे पुणे शहरातील सरोली गावामध्ये असणारं वाघेश्वराचं मंदिर. आणि अजून सुद्धा या गावामध्ये सिमेंटचं एवढं कॉन्क्रिटीकरण झालेलं दिसत नाही. आणि यावरतून सुंदर म्हणजे प्राचीन काळामध्ये जेव्हा हे गाव टुमदार जंगलामध्ये वेढलेलं असेल, खरंच शब्दांमध्ये बोलता न येणारं याचं सौंदर्य असेल. आणि तुम्ही सुद्धा शहराच्या कॉन्क्रिटीकरणापासून वैतागले असाल तर लेकरांना घेऊन एक दिवशीय सहल भ्रमंतीसाठी तुम्ही या जागेची निवड नक्कीच करू शकता. आणि याच ठिकाणी बहरलेला रानफुलांचा बहार तुम्हाला आपसुकच तुमच्या आहे त्या वयातून लहान वयात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. इथं आलं की तुम्हाला इथून पुन्हा घरी जावं असं वाटणार नाही. आणि मित्रांनो, अखंड हिंदुस्थानाला चकित करणारा असा इतिहास या मंदिराचा आहे, ते मला इथे आल्यावर समजलं. आणि तो म्हणजे या मंदिरामध्ये साक्षात संत तुकाराम महाराजांचे सुद्धा पदस्पर्श झाले. तर ते कसे की याच गावाच्या पुढे आहे श्री क्षेत्र लोहगाव, हे संत तुकाराम महाराजांचं आजोळ. आणि लोहगाव हे आजोळ असल्यामुळे सरोलीच्या वाटेने संत तुकाराम महाराज हे नक्कीच जात असतील आणि याच मंदिरामध्ये ते दर्शन घेत असतील. 2 मिनिटाचा विसावा, भाविक भक्तांना देण्यात येणारं ज्ञान याच मंदिराने उपभोगलं आहे. देहू गावामधून निघायचं, आलं की आळंदीला थोडं थांबायचं, देवाचं दर्शन करायचं आणि आळंदीवरतून पुन्हा मुक्काम हलवून या मंदिरामध्ये क्षणभर विश्रांती घ्यायची. याही मंदिरामध्ये शांत श्वास घेऊन मग पुन्हा एकदा निश्चितेने लोहगावकडे पावलं वळवायची. याच जंगलांमधून वाटेने चालत राहायचं, लोहगावला मुक्काम ठोकायचा, आजोळामध्ये राहायचं
आणि पुन्हा एकदा लोहगावमधून याच वाटेने परत यायचं. पुन्हा एकदा या मंदिराचं दर्शन घ्यायचं, पुन्हा एकदा आळंदीला जायचं आणि आळंदीवरतून पुन्हा आपल्या देहू गावामध्ये जायचं. बघा, प्रवास करत असताना अचानकच अशा गोष्टी जेव्हा कानावरती पडतात, खरंच सांगतो खूप अभिमान वाटतो. अशा संस्कृतीमध्ये, अशा थोर महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला याचं खरंच कौतुक वाटलं, अभिमान वाटला, छाती भरून आली होती. आणि खरंच अशाच जुन्या गोष्टी उकरत राहावं, ऐकत राहावं, मंदिरांना भेट देत राहावी, महाराष्ट्रभर भ्रमंती करत राहावी, हीच शेवटपर्यंत इच्छा आहे. आणि याचप्रमाणे अजून एक थोर व्यक्तिमत्व, आणि ते म्हणजे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके. हे ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र बंड पुकारणारे पहिले क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याच्या अपयशानंतर स्वातंत्र्याच्या महान युद्धाची पहिली ठिणगी म्हणजेच वासुदेव बळवंत फडके यांनीच पेटवून दिली होती. आणि यांनी आपल्या या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्येच चरोली या गावाचा लपण्यासाठी, दडून राहण्यासाठी खूप मोठा असा उपयोग केला. आणि खरंच चरोली ग्रामवासियांचं मला कौतुक वाटतं, अभिमान वाटतो की या गावातल्या व्यक्तींना माहीत असताना त्यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या विरुद्ध बंड केला नाही. आणि म्हणूनच स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळंच वळण मिळालं. आणि याच अशाच इतिहासाच्या जितकं खोलात जावं तितकं कमीच. आणि अजून एक अशी एक गोष्ट हाती लागली, ते म्हणजे हिंदवी स्वराज्य संस्थापक, अखंड हिंदुस्थानाचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच त्यांचे सुद्धा चरण स्पर्श या गावामध्ये, या मंदिरामध्ये झालेले आहेत. वा, शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक संकट आली. काही संकट अशी होती की महाराज यातून सुखरूप बाहेर पडतील की नाही याबद्दल खूप मोठी शंका होती. अफजल खान प्रसंग असू द्यात, जयसिंगाची स्वारी असू द्यात, अशी अनेक संकट महाराजांवरती कोसळली होती. परंतु या सर्व संकटांमध्ये सर्वात मोठं संकट म्हणजे आग्र्याची कैद. बर का मित्रांनो, आग्र्यासारखे अतिदूरचे ठिकाण, औरंगजेबासारखा दगेखोर बादशाह, कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार. आशेचा एकही किरण महाराजांसमोर नव्हता. अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती. या औरंगजेब बादशाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीतच होता. कारण शिवाजीराजे अत्यंत मुत्सदी माणसांची पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे थोर पुरुष होते. परंतु आग्र्याच्या कैदेमध्ये ते वेढले होते. पण तळहातांच्या झाकल्याने सूर्य झाकला जात नाही. परंतु महाराजांच्या उच्च कोटीच्या बुद्धिबळापुढे औरंगजेब हरला आणि महाराज सुखरूप सुटले. सुटल्याच्या नंतर राजगडावरती पोहोचण्याच्या अगोदर महाराज अशाच मंदिरांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, धनगरी वाड्यांमध्ये दडून होते. आणि त्याच मधलं हे सुद्धा एक मंदिर. आणि याच मंदिरामध्ये असं सांगितलं जातं की महाराज 5 ते 6 दिवस आश्रय घेऊन दडून होते. खरंच शंभू महादेवा, तुझेच उपकार म्हणून माझा राजा सुखरूप पोहोचला. पाहिलं, शोधलं की सापडतं. त्याचप्रमाणे अशा गोष्टी या मंदिरात सापडल्या. वा, अजून एक गोष्ट म्हणजे आळंदी या ठिकाणावरून सुरू होणारी पंढरपूरची वारी पूर्वीच्या काळी या चरोली गावामार्गे मग लोहगाव, हडपसर अशी मार्गस्थ होत होती. मात्र कालांतराने आता तिची पायवाट ही दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ झाली आहे. पाहिलं, किती गोंधळून चकित करणारा, ऊर भरून आणणारा इतिहास आपल्याला या मंदिरामध्ये गावला. हे शंभू महादेव, खरंच तुझे खूप उपकार झाले. मंदिर म्हटलं तर हे देवाचं घर आहे. ईश्वर म्हटलं तर तो साक्षात्कारच आहे.
आणि सगुणाचं प्रतीक म्हटलं तर मूर्तीची पूजा केल्याशिवाय मंदिराला देवाचं देवपण येत नाही. मंदिरात मूर्ती बसल्यानंतर मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची भारतीय पद्धत आहे. या प्रसंगी माझे प्राण मी तुझ्यात ओततो, म्हणजे मूर्तीमध्ये ठेवतो, त्यामुळे माझे दिव्यत्व तुझे गुण माझ्या प्राणात उतरतो, अशी प्रार्थना केली जाते. आणि म्हणूनच मंदिरात मूर्ती बसवल्यानंतर पावन मूर्ती म्हटली जाते. पूर्वी मंदिराकडे धनसंपत्ती सोबतच ज्ञान व ग्रंथसंपत्ती राखण्याचीही परंपरा होती. हस्तलिखिते, भुर्जपत्रे आणि छापील ग्रंथ मंदिरांमध्ये असत. या मंदिराचा मुख्य सभामंडप हा 4 खांबाचा होता, पण तो आता चरोली ग्रामवासियांनी आपली सेवा देऊन मंदिराचं सुशोभीकरण करून वाढवलं आहे. आणि आता मंदिराच्या बाहेर आपल्याला भव्य असा सभामंडप पाहायला भेटतो. आणि खरंच या ठिकाणी चरोली ग्रामवासियांचं मला तोंड भरून कौतुक करावंसं वाटतं, कारण की या मंदिराचं सुशोभीकरण, जागृतीकरण आणि इतिहासाचं संगोपन जपून ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम हे त्यांनी केलं आहे. आणि म्हणूनच माझ्याकडून व माझ्या सह्याद्रीचं वेड या चॅनलकडून चरोली व इथल्या भक्तगणांना, ग्रामस्थांना माझा मानाचा असा सलाम. भारतीय मंदिर उभारणीचं, त्यातील शिल्पकलेच्या वैभवाचं लावण्यमय दर्शन घेण्यासाठी पट्टदकल हे महत्त्वाचं केंद्र आहे. काशी तसेच भुवनेश्वर हे प्राचीन मंदिराची शहर आहे. काशीत सुमारे 1656 मंदिरं आणि प्राचीन काळी ही मंदिरं म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्र होती. त्यावेळी या मंदिरांमधून एकूण 18 विभाग कार्यरत असत. वास्तुकला, चित्रकला, शिल्पकला, कीर्तनकला, नृत्यकला, धर्मसभा, धर्मविवेचन, संगीत, आयुर्वेदिक वनस्पती संगोपन, गोशाळा, अतिथीगृह, धर्मकार्य, प्राणी संग्रह, ध्यान मंदिर, खलवतखाना, ग्रंथालय, अनाथ बाल संगोपन, पाठशाळा अशी. आणि हा आहे मंदिराचा मुख्य गर्भगृह. या मंदिराच्या वास्तुशिल्पाचा अभ्यास केला तर भुवनेश्वर, कोणार्क, खजुराहो वगैरे मंदिर समुच्चय त्या मंदिरांचा आकार व वास्तुशिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे राणी अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक हिंदू मंदिरांचं बांधकाम केलं आणि करवून घेतलं, म्हणजेच जीर्णोद्धार केला. आणि त्यामुळे तत्कालीन शिल्पकलेचा ठसा मंदिर निर्मितीवर उमटलेला आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो. आणि याचप्रमाणे यादवांचा प्रधान हेमाडपंत यांनी प्रचलित केलेली ही शैली, चुन्याचे दर्जा न भरता घडीव दगडांवरती दगड रचून तयार केलेले वास्तू हे हेमाडपंथी मंदिराचं वैशिष्ट्य मानलं जातं. वेरूळचं घृणेश्वराचं मंदिर असू द्यात, अंबरनाथाचं शंकराचं मंदिर असू द्यात, अथवा नाशिक जवळील गोदेश्वराचं मंदिर असू द्यात, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराचा कळस असू द्यात, ज्योतिबाच्या डोंगरावरची देवळी ही काही ठळक हेमाडपंथी शैलीतील मंदिर आहेत. रतनवाडीचं अमृतेश्वराचं मंदिर, तुळजापुराचं मंदिर, त्र्यंबकेश्वराचं मंदिर ही हेमाडपंथी पद्धतीत बांधलेली मंदिर आहेत. या पेटत्या दिव्याकडून काय शिकावं, तर दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यात गरिबीत जन्माला जरी आले असाल, मात्र तुम्ही विचार किती उच्च कोटीचे ठेवता यावरूनच तुमचं सामर्थ्य कळते. भगवान शिवाची अनेक नावं आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना महादेव असंही संबोधलं जातं. समुद्र मंथनातून निर्माण झालेल्या विष प्राशन करण्याची ताकद कोणाकडेच नव्हती. म्हणूनच महादेवाने ते कंठात साठवल्यामुळे त्यांना नीलकंठ असेही म्हणतात. समस्त प्राणीमात्र व पशूंचे स्वामी असल्याने ते पशुपतीनाथ आहेत. भगवान शंकर हेही या देवतेचे अनेक नावांपैकी एक नाव आहे. त्याचप्रमाणे सृष्टीचे कल्याण हेही भगवान शिवशंकरामुळेच होणार आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संवार आणि विघटन त्यांच्याच अधिपत्याखाली होतं. त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्ममरण चक्राचे रूपक आहे.
भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमामहेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपती, कुर्तिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हे योगी मानले जातात आणि शिवशंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते आणि याच भगवान शंकरांना बेलपत्र मात्र खूप प्रिय आहे. नमस्कार. आपण चरुल या गावामध्ये वागेश्वर मंदिरामध्ये आलो होतो आणि याच वागेश्वराच्या मंदिरामध्ये नित्यनेमाने सेवा देणारे हनुमंत रासकर हे जे आपल्याला इथे काका भेटले, तर ते आपल्याला या मंदिराविषयी आता थोडक्यात माहिती देतील. साधारणतः मंदिर 1100 वर्षापूर्वीचे. या मंदिराचा आजपर्यंत खरा इतिहास बनवून राहिलेला नाही. आणि 1100 वर्षापूर्वीचं म्हणण्याचं कारण असं की संत ज्ञानेश्वर महाराजांना ज्यावेळेस आळंदीच्या ठाण्यात लोकांनी वाळीत टाकलं होतं, त्यांना त्यावेळेस ती भिक्षा मिळत नव्हती. तर ती भिक्षा घेण्यासाठी त्यांना चोरली गावामध्ये यावं लागलं. त्यांची मावशी कावेरीताई या चोरली गावचे होते. परंतु त्यांची परिस्थिती ज्यावेळेस नाजूक असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा तू गावात भिक्षुकीचं करून उपजीविका करू शकतो. त्या कारण इथे यायची, पण येताना त्यांना नदीतून यावं लागायचं. नदीतून आल्याच्यानंतर अंगावरचे कपडे ओले असायचे. कपडे ओले असल्यामुळे ते कपडे सुकेपर्यंत बसायचे कुठं, या मंदिरात ते ज्ञान साधना करायची आणि कपडे सुकल्याच्यानंतर गावाजवळ भिक्षा मागायची. जाताना परत नदीतून परत पलीकडे जायची. पलीकडे चोरमध्ये एक पलीकडच्या गाव म्हणजे चोरली पुढचं म्हणून एक गाव आहे. तिथं रोकडोबा मारुतीचं मंदिर आहे त्या काळातलं. आता त्याचं जीर्णोद्धार झालेलं आहे. त्या ठिकाणी मोठी दगडशिळा होती. त्या दगडशिळेवरती बसून ते साधना करायचे. कपडे सुकल्याच्यानंतर मग आम्ही जाऊन चारी भावंड भिक्षा मागायची. दुसरी गोष्ट अशी, ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे या ठिकाणी तुकाराम महाराजांचं सुद्धा कायम येणं जाणं असायचं. की तिथनं एक साधारणतः 3 किलोमीटर अंतरावरती लोहगाव म्हणून एक गाव आहे. ते एक श्री क्षेत्र लोहगाव होते का, ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं खऱ्या अर्थानं बालपण पण गेलं. त्या ठिकाणी त्यांचं नातेवाईकांचं सहकार्य जे लाभत होतं ते खास लोहगावकरांचं लाभत होतं. म्हणून त्यांना मी श्री क्षेत्र लोहगाव म्हणतो. तर श्री क्षेत्र लोहगाव हे तुकाराम महाराजांचं आजोळ होतं. जाताना ते आजोळला जाताना ते त्यांचं या ठिकाणी एक मुक्काम असायचा. आता महाराजांच्या हायजीत किंवा माऊलींच्या हायजीत हा इथपर्यंतचा इतिहास आपल्याला बऱ्याचशापैकी लोकांना माहिती. परंतु माऊलींची जी पालखी सोहळा जो आहे गुरुवारी हैबत बाबांनी चालू केला आणि त्याचपूर्वी त्या समकालीन तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र नारायण बाबा यांनी ज्यावेळेस तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळेस चालू केला, त्यावेळेस त्यांना त्यावेळेस जाणून आलं की या ठिकाणी आपल्याला राहण्याची मोठी सोय. त्यावेळेस चोरलीकरांनी त्यांना घरोघरी दिल्लीच्या लोकांना न्यायचं, जेवण लोकांना न्यायचं, जेवण करायचं, त्यांची राहण्याची व्यवस्था करायची. इथपासून ते सहकार्य केलं. त्यानंतर तुकाराम महाराजांच्या संस्काराचा एक विचार जर केला तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या आज आपल्या सर्व हिंदू धर्माचं अवजारी असताना स्वराज्याचं प्रतीक मानलं जातं, अशा त्या छत्रपती महाराजांनी ज्यावेळेस आग्र्याहून सुटका केली होती त्यावेळेस ते 6 दिवस यायच्या मंदिरावरती एक पूर्वी गर्भगुफा होती. त्या गर्भगुफेमध्ये त्यांनी 6 दिवस मुक्काम केला होता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी संपूर्ण जंगल परिसर होता. आणि अगदी स्वातंत्र्याच्या काळातली गोष्ट जर सांगायची म्हटलं तर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा या ठिकाणी 8 वर्ष या ठिकाणी शुद्धरुस्तम पद्धतीने या ठिकाणी गणविकाव पद्धतीने जी शिवाजी महाराजांची गणविकावाची पद्धती त्या पद्धतीने या ठिकाणी वास्तव्य करून स्वातंत्र्यानं जे काही मार्गदर्शन करण्यासारखी गोष्ट होती त्या इथं ते सूत्र चालू होती. आणि त्यावेळेस वासुदेव बळवंत फडके ज्या चोरली गावात आहेत ते चोरलीकरांना माहिती होतं, परंतु कुठलाही चोरलीकर त्या टायमाला त्यांना पितूर झालं नाही इंग्रजांना. ही आमच्या चोरलीकरांच्या आणि माझ्या वैयक्तिक दृष्टीने या आम्हाला अभिमानाची आणि इतिहासाची जमीची बाजू म्हणून आम्हाला एक अभिमान वाटतो की या ठिकाणी एवढ्या मोठ्या सत्पुरुषांचं संत महात्म्यांचं या ठिकाणी पदस्पर्शन पावन झालेली भूमी. आता ह्या मंदिराचा जीर्णोद्धार साधारणतः या ठिकाणी शिलालेख केलेले आहे. तिथे सारखं त्याच्यावर जीर्णोद्धार केलेलं आहे. शेती 121 क्षेत्र 11 म्हणजे 1725 मध्ये या मंदिराचं काही पूर्वीची डागडुजी जे काही दगड निसरते होती, काही गरगळलेली होती, त्याची डागडुजी या चोरलेगावची जी पूर्वीची इनामदार होती दाभाडे सरकार, तळेगाव दाभाडे सरकार म्हणजे होती, त्यांना ह्या ठिकाणचा इनामतीचा हा एरिया होता. त्या पद्धतीने इथपर्यंत येतो त्यांची या ठिकाणी एवढी मोठी भक्ती श्रद्धा बसली होती की जसं तळेगावमध्ये डोळसनाथाचं मंदिर आहे तसं म्हणजे या चोरचे मंदिर तुम्हाला जे काही अर्धवट राहिलेलं काम आहे तुम्हाला पूर्ण तोडले अशा पद्धतीने ते कार्य पूर्ण तोडलं येतं. आता साधारणतः मध्य काळामध्ये
इथं संपूर्ण जंगल असल्यामुळं आणि हा साधारणतः निर्जन असा भाग असल्यामुळं या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी कुठल्या प्रकारचा असा अवैधात्मक गोष्टी घडत नव्हत्या. परंतु आता पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका यांचा विकास होत चाललेला आहे. आमच्या गावात नवीन याचे समाविष्ट झालेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्यापैकी दिलेल्या लोकांची कंट्रक्शनची कामं चालू आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आता ह्या ठिकाणी जे काही मंदिर तुम्ही आज पाहताय, या मंदिराच्या कामाला संपूर्ण ग्रामस्थांचं जायचं आहे. परंतु इथे येणारा जो प्रत्येक भाविक आहे, त्या प्रत्येक भाविकाचा एक ना एक रुपया फुलांना फुलाची पाकळी म्हणून जे काही अर्पण केलं जातं, त्या ठिकाणी या पैशाचा सद्विनियोग आम्ही केला जातो. आणि आणखी एक जमिनीची बाजू आम्हाला एक सांगायची वाटते की जे नारायण महाराज, तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र, ते नारायण महाराज ज्यावेळेस या चौघेगावात दिंडी मिळायची, त्यावेळेस त्यांना कोण चुकलं होतं की ह्या गावामध्ये मारुतीची मंदिराची तर त्यांनी साधारणतः 1710च्या सुमारास त्या चोरडे गावामध्ये 20च्या आतल्या बाजूला जर तुम्ही गेलं तर अगदी 15 फूट अंतरावरती एक मारुतीचं मंदिर आहे. त्या मारुती मंदिराची गाभारा आणि त्या मारुती रायाची स्थापना नारायण महाराजांनी स्वतः केलेली. त्या टायमाला त्यांनी ती या ठिकाणी 41 दिवस पाळणे केलं होतं मूर्ती स्थापना केली. तर त्यांच्या आजही त्या ठिकाणी म्हणजे मारुतीरायांचं एवढं आम्हाला वैशिष्ट्य आहे. जर ते एखाद्या सत्कर्म कार्यासाठी जर बाहेर पडत असेल त्या ठिकाणी जर दर्शन करून गेलो तर आपलं कार्य सफलरित्या आणि यशरित्या प्राप्त होतं. धन्यवाद. आणि काकांनी खरंच खूप माहिती संपन्न अशी आपल्याला माहिती दिलेली, त्यामुळे त्यांचा खरंच आभार. या वागेश्वराच्या मंदिरामध्ये माझ्या हस्ते उमेश पाटील या थोर व्यक्तिमत्वांचा सत्कार करण्याची संधी मला दिली, याबद्दल मी चरोली ग्रामवासियांचा सदैव ऋणी राहील. वागेश्वर महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. आणि तुम्ही एवढ्या दिवस आर्मीसाठी जे केले सेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही आता परत या कार्यामध्ये त्यासाठी खरंच समोर आम्ही बघतो की तुमच्या अजून प्रगती व्हावी आणि तुमची वाटताना अजून तुमचा वृक्ष परिवार वाढायचा. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आजचा प्रवास इथेच थांबला म्हणूयात. आणि अशाच भन्नाट ऐतिहासिक पानांना उलगडणारा प्रवास चालू ठेवायचा असेल तर सह्याद्रीचं वेड या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि पुन्हा एकदा, सह्याद्रीचा प्रवास हा माझ्या एकट्याचा नाही आहे, माझ्यासोबत तुमचाही आहे. आणि हा प्रवास तुमच्या सोबतीनेच पूर्ण होईल. आणि म्हणूनच सह्याद्रीचं वेड लागलंय.